हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 17 मे 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास अधिक ज्येष्ठ, पक्ष शुक्ल, तिथे मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे. रात्री 9:41 तिथी या तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो कृतिका नक्षत्र आहे. दुपारी 2:32 रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शोभन योग आहे. सकाळी 6:15 अतिगंड योगाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री 2 सुकर्मा योगाला सुरुवात होईल मित्रांनो. करण मित्रांनो किंस्तुग्न करण आहे. सकाळी 11:37 भाऊकरणाला सुरुवात होईल, तर रात्री 9:41 बालवकरणाला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि चंद्र वृषभ राशीत असतील. गुरु मिथुन राशीत तर शनिदेव मेन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या द्वारे. ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6:05 तर सूर्यास्त सायंकाळी 7:05 असणार आहे. गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया मित्रांनो. सध्या अस्तंगत ग्रहांमध्ये बुध ग्रह हा 1 मे पासून ते 21 मे पर्यंत अस्तंगत असणार आहे. 22 मेला त्याचा उदय होणार आहे. तर असा गोचरीने अस्तंगत बुध ग्रह हा आपल्याला काय फळ देईल हे देखील ज्योतिषी आपल्याला समजून सांगतील मित्रांनो. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभुराज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय पराज्ञ श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भारतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभादी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वा पराभव नाम सहस्रे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू अधिक ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे भानुवासरे कृतिका नक्षत्रे शोभन योगे सकाळी 6:15 अतिगंड योगाला सुरुवात होईल. किंस्तुग्न करणे प्रतिपदा शुभतिथो वीरगोत्रात उत्पन्न मिकडा मोपात दुरितक्षरा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहात संकल्पाचे पाणी जवळच्या निर्माल्याच्या तामणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 6:15 असणार आहे आणि त्यानंतर परत 11:37 असणार आहे. यानंतरही आपल्याला वेळेनंतरही आपल्याला जर संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा. नवीन संकल्प तयार करायचा. त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख तर अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. मित्रांनो, मुहूर्त विभागासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे मराठी मासातून एकदा. तो आपण मुहूर्त आपल्याला हवे असतील तर आपण हवा मित्रांनो. पंचांग शुद्धी मित्रांनो नाही. दिनविशेषमध्ये अधिक मास आरंभापासून सुरू होत आहे. करी दिन आहे मित्रांनो. भाऊका अमावस्या संपल्यानंतर आजचा हा दिवस जो आहे दुसरा दिवस हा करी दिन आहे. या करी दिनाच्या दिवशी आपल्याला शुभ कार्य करता येणार नाहीत, करू नये मित्रांनो. चंद्रदर्शन रात्री 8 वाजेपर्यंतच आहे. यानंतर नाही. जर आपल्याला रेग्युलर आपण चंद्रदर्शन घेत असाल दर मासाला तर याही दिवशी आपल्याला चंद्रदर्शन घ्यायचे आहे मित्रांनो 8 वाजेपर्यंत रात्री.
प्रतिपदा श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी सोडून आपल्याला आपल्या परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि विधिवत करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील तर अवश्य आपण सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहणार आहे. राहू काळ सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण शक्यतो रेग्युलर कामे करावी. यावेळी महत्वाची किंवा विशेष कामे करू नये, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. मित्रांनो, धन्यवाद. मित्रांनो, आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.